मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, भारत स्वतंत्र झाल्यापासून बी आर गवई हे भारताचे केवळ दुसरे दलित सरन्यायाधीश झालेले आहेत. आणि जेव्हापासून त्याने आपला पदभार सांभाळलेला आहे तेव्हापासून आपल्या मराठी माध्यमांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रातील काही विशेष मराठी लोक आहेत ज्यांना बी आर गवई हे सरन्यायाधीश झाले म्हणून फार गर्व होतो. आणि गर्व झालंही पाहिजे, कारण मूळचे ते नागपूरचे आहेत आणि एकतर मराठी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात राहणारा एक व्यक्ती ज्याचं बालपण महाराष्ट्रात गेलं आहे, मूळचा मराठी आहे, मराठी परिवारात त्याचा जन्म झाला आहे, तो जर सरन्यायाधीश पदापर्यंत गेलेला असेल तर त्याची वाहवा झालीच पाहिजे. पण ज्या प्रकारे त्यांच्या नावाचा गवगवा केला जातोय किंवा काहीतरी चमत्कार झालं असं दाखवलं जातं आहे किंवा काहीतरी एक रिव्होल्यूशन आता न्यायिक पद्धतीमध्ये आपल्या भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये घडवून येईल असं जे एक नरेटिव्ह बांधण्याचा प्रयत्न होतोय तो अत्यंत मूर्खपणाचं उदाहरण. कारण मित्रांनो, एक बी आर गवई यांची जी विचारधारा आहे किंवा एक उदारतावाद आपण म्हणतोय, ती संजीव खन्ना किंवा त्यांच्या अगोदर असलेले आपलेच पुण्यातले मूळचे मराठी सरन्यायाधीश पूर्वीचे डी वाय चंद्रचूड हे जे उदारतावाद त्यांची विचारधारा होती ना, हीच विचारधारा बी आर गवई यांची सुद्धा आहे. आणि बी आर गवई हे काही कुठली परीक्षा देऊन किंवा काहीतरी निवडणूक लढून त्या पदापर्यंत पोहोचले नाही आहेत. त्यांना कॉलेजियम सिस्टमद्वारेच निवडलं गेलेलं आहे. आणि जो व्यक्ती सिस्टमॅटिकली कॉलेजियम सिस्टमद्वारे एका पदावर बसवला जातो त्या व्यक्तीकडून मला तरी कुठली अपेक्षा नाही. आणि काल त्यांनी काही टिप्पण्या ज्या केल्या, विशेष करून 12 मेला म्हणजे पदभार सांभाळलेल्या काही दिवसानंतरच जेव्हा त्यांच्यासमोर हा केस आला की जे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट असतात म्हणजे संविधानिक पदं जे असतात केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये, जसं की उदाहरणार्थ राज्यपालाचं पद असेल किंवा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, इवन न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांचं पद असेल, तर या पदांवर आरक्षणाला समोर ठेवून आरक्षणाच्या संदर्भातच लोकांना नियुक्त करता येईल का, या संबंधी जेव्हा त्यांच्यासमोर केस आलं आणि सुनावणी झाली, तर त्या सुनावणी दरम्यान त्यांनी जी टिप्पणी केली आहे ना, ती टिप्पणी ऐकल्यानंतर मला जाणून आलं की बी आर गवई सुद्धा कॉलेजियम सिस्टम हे राखून ठेवण्यासाठीच त्या पदावर बसलेले आहेत. त्यांना सुद्धा या न्याय व्यवस्थेमध्ये रेव्होल्यूशन घडवून आणण्यात काहीही रस नाही आहे. आणि जेव्हा त्यांना वाटलं की आरक्षण जर आलं म्हणजे सरन्यायाधीश आणि न्यायाधीश पदांवर जर आरक्षणामार्फत लोकांना नियुक्त करण्यात आलं तर माझ्या जे बहुतांश सहकारी आहेत, जे सवर्ण आहेत, जे उच्च जातीचे आहेत, त्यांची तर नोकरी जाईल. आणि कदाचित यापुढे ज्या व्यक्तीला मला सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करायचं आहे त्या व्यक्तीला सुद्धा निवड करता येणार नाही. त्यामुळे सरन्यायाधीश पदावर केवळ आपल्याच एक सिलेक्टिव्ह लोकांचा दबदबा असावा यासाठी त्यांनी जी टिप्पणी केलेली आहे त्या टिप्पणीवरून कळतं की या केसला पाहूनच बी आर गवई यांचे कसे एक घाबरलेले हावभाव आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्याने आपल्या सुनावणी दरम्यान म्हटलं की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा सरन्यायाधीश यांसारख्या पदांसाठी केवळ गुणवत्तेवर आणि क्षमतेवर आधारित नियुक्त्या आवश्यक असतात. आणि या पुढचं जे वक्तव्य आहे ते अजून विशेष. ते म्हणतात की न्यायव्यवस्थेत अनुसूचित जाती किंवा जमाती आणि मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व नसल्याने संविधानिक पदांवरील नियुक्त्यांमध्ये आरक्षण असू शकत नाही. म्हणजे डायरेक्टली बी आर गवईंचं असं म्हणणं आहे की सरन्यायाधीश किंवा न्यायाधीशांमध्ये OBC किंवा SC ST यांचं रिप्रेझेंटेशन नसेल किंवा यांच्यातले काही लोक नियुक्त झाले नसतील तर काही चिंता करण्याची गरज नाही आहे. आम्ही आहोत ना, आणि आम्ही असेपर्यंत तुम्हाला आरक्षणाची गरज नाही आहे आणि तुम्हाला आरक्षण मिळणारही नाही. आणि तुम्ही आरक्षण घेऊन काही जास्त उपटणार सुद्धा नाही आहात, हेच सांगण्याचा प्रयत्न बी आर गवई करताय. कारण मला आता बी आर गवईंनी जे वक्तव्य केलं आहे याला काही माझा विरोध नाही आहे, मी सुद्धा आरक्षणाच्या विरोधात आहे. पण बी आर गवईंनी फक्त आणि फक्त त्या न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षणाची बाबतीत जेव्हा मुद्दा उपस्थित केला गेला तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण हे फक्त क्षमतेवर आधारित असलं पाहिजे. त्यांच्याकडे जे नॉलेज आहे याच गुणवत्तेवर त्यांची नियुक्ती न्यायाधीश किंवा राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या पदांवर झाली पाहिजे. कारण मित्रांनो, मी जसं पूर्वी म्हणालो की यांना माहिती आहे ना की जर फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर म्हणजे OBC इतके न्यायाधीश पाहिजे, ST ST इतके पाहिजे, जर अशा प्रकारे जर न्यायाधीश निवडले गेले आणि सरकार जर अशी निवड करायला लागली तर कदाचित यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त सहकारी जे आहेत हे राहणार नाहीतच न्यायपालिकेमध्ये. या लोकांना घरात बसावं लागेल कायमच. या लोकांना कुठल्याच न्यायव्यवस्थेमध्ये प्रवेशसुद्धा भेटणार नाही. इतकी या लोकांनी मेजॉरिटी त्या न्यायव्यवस्थेमध्ये करून ठेवलेली आहे.
फक्त विशेष वकिलांना आपल्या जवळ ठेवायचं, त्याच वकिलांचे केसेस हे सगळ्यात अगोदर ऐकायचे, त्यांचा क्लायंट असेल तर त्यांना बेल द्यायची, किंवा दुसरा आपल्या विचारधारेच्या विरोधातला किंवा BJP स्पेसिफिक कुठला केस असेल तर त्या केसला अडवून ठेवायचं आणि त्या क्लायंटला जास्तीत जास्त त्रास द्यायचा, हा अजेंडा आपण मागच्या 5 वर्ष झालं पाहतो. DY चंद्रचूड यांनी सुद्धा तेच केलं, संजीव खन्ना यांनी सुद्धा तेच केलं आणि BR गवई सुद्धा या वक्तव्यातून तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की आमच्या सिस्टममध्ये दखल देण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही आमचं एक राजस्व जे न्याय व्यवस्थेवर प्राप्त केलेलं आहे, जे एक प्रभुत्व आम्ही निर्माण केलेलं आहे ना, त्याला संपवण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे BR गवई हे भविष्य काळात एनजॅक किंवा या न्याय व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतील किंवा कॉलेजियम सिस्टममध्ये काहीतरी बदल घडवतील, अशी अपेक्षा जर तुम्ही राखून ठेवलेली असेल किंवा लावलेली असेल तर ती आत्ताच गोळा करून कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या. कारण BR गवईंनी हे जे वक्तव्य केलं आहे त्यावरून दिसून आलेलं आहे की स्वतः ते दुसरे दलित, फक्त या देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत, आपल्या जातीसाठी सुद्धा यांनी काम करण्याचा निर्णय नाही घेतला आहे. विचार करा, जो आपल्या ॲटलिस्ट आपल्या जातीला मी मानत नाही, पण आपण जो व्यक्ती आपल्या जातीसाठी सुद्धा पुढे येत नाही आहे, तो या एखाद्या समाजासाठी किंवा न्याय व्यवस्थेसाठी पुढे काय येईल. त्यामुळे मी तर कधीच BR गवईंकडून किंवा त्यांच्या पुढे कोणीही येऊ, कुठलाही एक मोठा बुद्धिमान व्यक्ती येऊ, त्याच्यावर मला कधीच विश्वास बसणार नाही. कारण जोपर्यंत एखादा व्यक्ती कॉलेजियम सिस्टमद्वारे सिलेक्टिव्हली त्या पदावर बसवला जातो, कारण सिलेक्टिव्हली जो व्यक्ती बसवला जातो ना, त्या व्यक्तीची काहीही क्रेडिबिलिटी नसते. तो व्यक्ती तेच करतो ज्याने त्या पदावर त्या व्यक्तीला बसवलं आहे आणि त्याच्या पुढचा बसणारा व्यक्तीसुद्धा तो त्याचाच हुकूम ऐकत असतो, त्याचीच विचारधारा फॉलो करत असतो. त्यामुळे आपण बघाल की मागचे 30-40 वर्ष एकाच प्रकारचे, एकाच विचारधारेला मानणारे सरन्यायाधीश हे त्या पदावर विराजमान झालेले आहेत. लगातार त्याच विचारधारेची लोक आपल्याला बघायला मिळतात. हळूहळू आता बदल होतो आहे हायकोर्टच्या लेवलवर, तुम्हाला दिसून येईल तो. पण हाय लेवलवर म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये किंवा सरन्यायाधीश पदावर अजूनही BJPचा दबदबा नाही आहे आणि BJP त्यामध्ये इम्प्रूव्हमेंटसुद्धा करताना दिसत नाही. आणि मी तर म्हणतोय की जर तुम्हाला या न्यायिक व्यवस्थेमध्ये आरक्षण नको असेल ना, तर ब्युरोक्रेसीमध्ये सुद्धा आरक्षण नसलं पाहिजे. कारण IAS असलेला व्यक्तीसुद्धा आपल्या मुलाला आरक्षण मिळवून देतोय. OBC असेल, तो IAS झालाय. आता IAS झालेल्या बापाला त्याच्या मुलाला परत आरक्षण देण्याची गरज काय? त्याच्या प्रमोशनमध्ये तो पुन्हा आरक्षण घेतोय. ही कुठल्या आरक्षण पद्धती बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देऊन ठेवलेली आहे? त्यांनी दिलेली पद्धती ही नव्हती. आपण त्याला करप्ट केलेलं आहे पूर्णपणे. वोट बँक पॉलिटिक्सचा हा परिणाम आहे आणि भारत एक दिवस याच आरक्षणाच्या पद्धतीमुळे बुडून जाईल. देशाचं भवितव्य हाच आरक्षणामुळे कधीही लागणार नाही. लोक मरतील या देशात आरक्षणामुळे. जे खास करून मराठा जातीतले लोक आहेत किंवा सवर्ण ज्याला आपण म्हणतो, उच्च जातीय जे म्हणतो ना, ह्यांच्याकडे जे टॅलेंटेड मुलं आहेत ना, ती देश सोडून बाहेर निघून जात आहेत. या लोकांना या देशाकडून काही इच्छासुद्धा राहिलेल्या नाही आहेत. तर राहून काही उपयोग नाही आहे. नोकरी तसंही भेटत नाही आहे, सरकारमध्ये तुम्ही जाऊ देत नाही आहेत. जॉब घ्यायची म्हटलं की तुम्हाला एक लार्जर दॅन लाईफ कट ऑफ पाहिजे आणि तो कट ऑफ नाही मिळाला की आम्हाला जॉब लागत नाही. त्यामुळे आरक्षणाचा जरी मी विरोध केलेला असला तरीसुद्धा या सिस्टममध्ये काहीतरी बदल घडवून आणण्याची गरज आहे आणि तो बदल घडवून आणण्यासाठी मी नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा अजूनही लावून बसलोय. पण BR गवई किंवा यांच्यासारख्या कोणत्याही नियुक्त केलेल्या व्यक्तींवर मला विश्वास नाही आहे, नाही यांच्याकडून कोणत्याही प्रकारची मला अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्हीही BR गवई हे मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत म्हणून काही मोठ्या अपेक्षा लावून ठेवण्याची गरज नाही आहे. आणि लावून ठेवल्या असतील तर तुम्हाला भविष्य काळात याचे दुष्परिणाम हे पाहायला मिळतीलच. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.